नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी मस्तपैकी अशी चमचमीत वांग चना डाळ भाजी ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि आलं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर एक कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडाफार असा चेंज झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये एक टोमॅटो आहे तो घालायचा आहे. तो सुद्धा मी असा उभा चिरून घेतलेला आहे. आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो आहे तो थोडा असा मऊसूत झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही टोमॅटो आहे तो आपला मऊसूत झालेला आहे आणि कांदा पण आपला चांगला असा भाजलेला आहे. आपण आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालायची आहे. कोथिंबीर देठासकट घाला. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. व आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे पेस्ट. त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा परत तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. जिरा चांगलं तडतडू द्या. त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरला, बघू शकता तुम्ही तो घालायचा आहे त्याच्यामध्ये. व मीडियम फ्लेमवर आपण आता हा 5 ते 6 मिनिटं मसाला आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे. बघू शकता थोडा मसाल्याचा कलर आहे तो चेंज होऊन जाईल आणि चांगलं तेल सुटेल. बघू शकता मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. व परत आपण आता हे 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर मसाले आहेत ते चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं वाटण पण बघू शकता परतवून झालेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे वाटणाला. आपण आता याच्यामध्ये 3 वांगी अशी आहेत ती मी असे तुकडे करून घेतलेली आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप चना डाळ आहे ती मी ओव्हरनाईट अशी रात्री भिजशी ठेवली होती ती घालायची आहे. व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. वांग आणि चना डाळ आहे ती चांगली शिजली पाहिजे. बघू शकता तुम्ही आणि आपली 10 ते 15 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत आणि मस्तपैकी आपलं वांग पण शिजलेलं आहे व चना डाळ सुद्धा आणि भाजी पण मस्त अशी थोडी दाटसर झालेली आहे. बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी असा भाजीला कलर पण आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि भाजी एकदम आणखीन चवीला भारी होण्यासाठी मी इकडे फणसाच्या बिया अशा उकडवून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहे मी. व परत असं परतवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं परत ही भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे. खूप छान लागते ही भाजी. बघू शकता तुम्ही. आपण आता या भाजीवरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे बारीक चिरलेली आणि मस्तपैकी आपली टिफिनसाठी गरमागरम अशी वांग चना डाळ भाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका.
धन्यवाद.